नमस्कार. प्रहार 24 तास सुपरफास्ट बातम्यांमध्ये आपले स्वागत. गडिंग्लास बस स्थानक परिसरात एसटीचा महिलेवर धडकण्याचा थरार, सुदैवानं जीवितहानी टळली, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद. अकोट तालुक्यातील अडगाव बुजुर्ग येथे भीषण आग, स्फोटांच्या मालिकेत मामा भाचीसह तिघांचा मृत्यू, गाव शोकसागरात. केंद्र शासनाचे 4 नवीन कामगार कायदे लवकरच महाराष्ट्रात लागू, 32 कायद्यांचे एकत्रीकरण, आठवड्याचे 48 तास कायम, कामाच्या तासांमध्ये लवचिकता. अकोला वाशिम बायपासवर मॅक्झिमो दुचाकी भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू. अकोला महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई, रेल्वे स्टेशन चौकातील न्यू क्वालिटी हॉटेलवर बुलडोझर. मुंबई कुरार पोलिसांची कारवाई, पठाणवाडी परिसरातून 4 बांगलादेशी नागरिक ताब्यात, नागरिकत्वाचे पुरावे जप्त. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भेटीदरम्यान आमदार साजिद खान पठाण वादाच्या भवऱ्यात, परिचारिका संघटना आक्रमक. भिवंडी क्राईम ब्रांच युनिट 2 ची मोठी कारवाई, 13 चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपी अटकेत, पत्रकार परिषद लवकरच. ठाणे रेल्वे अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांची स्टेशन मास्तरांची भेट, प्रवासी सुरक्षिततेसाठी निवेदन. ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट बातम्या. अधिक सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार 24 तास.